संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम लवकरच पूर्ण होईल. रंगकर्मींना आंदोलनाची वेळ येणार नाही, महापौर रूपाराणी निकम यांनी दिली. कोल्हापूरकरांची अस्मिता आणि महाराष्ट्रातील रंगकर्मींचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम लवकरच पूर्ण होईल. त्यासाठी रंगकर्मी व कलाकारांवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, अशी ग्वाही आज महापौर रूपाराणी निकम यांनी दिली. नाट्यगृहाच्या कामाची पाहणी करत महापौरांनी कामाचा आढावा घेतला. 8 ऑगस्ट 2024 रोजी भीषण आग लागल्याने नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. त्यानंतर राज्य शासनाकडून नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि कामास सुरुवात करण्यात आली. मात्र काम संथ गतीने सुरू असल्याची भावना व्यक्त करत 27 मार्चच्या रंगकर्मी दिनापूर्वी नाट्यगृह पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी कलाकारांनी केली होती. या पार्श्वभूमीवर महापौर रूपाराणी निकम यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यातील काम चांगल्या पद्धतीने पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे रंगकर्मींना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संथगतीने काम सुरू आहे अशा प्रकारचे आरोप केला जातो. जय श्रीराम. अतिशय दुःखद घटना होऊन गेली की जे कोल्हापूर शहराचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे केशवराव नाट्यगृह आणि खूप साऱ्या लोकांची नाळ याच्याशी पूर्वीपासून जोडलेली आहे. त्यामुळे खूप वाईट वाटतं या गोष्टींचं. परंतु ज्या गतीने तुम्ही म्हणतातच त्या गतीने मी थोडासा आढावा घेतलेला आहे. तर काम पहिल्या टप्प्यातलं चांगलं उत्तमरित्या कंप्लीट झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्पा जो आहे त्याच्या निधीसाठी आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टींसाठी मी स्वतः आणि आयुक्त मॅडम सुद्धा खूप चांगले प्रयत्न आम्ही करत आहोत आणि येणाऱ्या 27 मार्चला आपण हे सगळं काम कंप्लीट करण्याचा मानस करत आहोत आणि त्या अनुषंगाने कंप्लीशन सुद्धा होईल. पण दुसरीकडे काही रंगकर्मींच्या काही अपेक्षा आहेत की हे काम दर्जेदार व्हावं, तसं होताना दिसत नाही. त्रुटी देखील काही आहे, कसं पाहता याकडे? रंगकर्मींचा याच्याशी खूप चांगला जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे ते लोक स्वतःहून खरं तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतात. आनंद आहे या गोष्टीचा की त्या अनुषंगाने प्रशासन आणि महानगरपालिका सगळेच लोक चांगल्या पद्धतीनं कोऑर्डिनेट करून चांगल्या पद्धतीचं उत्तम दर्जाचं काम नक्कीच करतील. जर रंगकर्मी दिनाच्या दिवशी जर हे काम पूर्ण झालं नाही तर आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलाय. काय आव्हान असणार? खरं तर तो दिवस रंगकर्मींसाठी आणि कोल्हापूर शहरासाठी सुद्धा एक उत्तम दिवस असणार आहे. त्यामुळे मी तर त्या अनुषंगाने एक ग्वाही देऊ इच्छिते की त्या दिवशी त्यांना आंदोलन करण्याची वेळच कशी येणार नाही याकडे मी लक्ष देईन. थँक्यू.